योद्धा न्यूज मराठी. दावडीचा हिंद केसरी घाट पुन्हा गाजणार. श्री भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यत, कुस्त्यांचा जंगी आखाडा आणि मनोरंजनाची मेजवानी. दावडी ता खेड. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ऐतिहासिक आणि रांगड्या परंपरेचा वारसा जपणारे दावडी गाव पुन्हा एकदा श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवासाठी सज्ज झाले आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असून 2 दिवस चालणारी भव्य बैलगाडा शर्यत, जंगी कुस्त्यांचा आखाडा आणि प्रख्यात लोकनाट्य तमाशा ही या यात्रेची मुख्य आकर्षणे ठरणार आहेत. बैलगाडा शौकीनांचे लक्ष हिंद केसरी घाटाकडे. दावडीचा घाट हा हिंद केसरी घाट म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील धावपट्टी बैल धावण्यासाठी अत्यंत दमदार आणि अनुकूल असल्याने राज्यातील कानाकोपऱ्यातून उत्कृष्ट आणि नामांकित बैलगाडे या घाटात आपली ताकद आजमावण्यासाठी येतात. तारीख 8 आणि 9 एप्रिल रोजी बैलगाडा शर्यतींचा थरार रंगणार आहे. वैशिष्ट्य: यावर्षी बक्षिसांची मोठी लूट असून फायनलच्या फेरीत गाड्यांची चुरस पाहण्यासारखी असेल. लाल मातीतील थरार, जंगी कुस्त्यांचा आखाडा. 9 एप्रिल रोजी सायंकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांच्या उपस्थितीत भव्य कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे. दावडीतील लाल मातीतील ही तालीम गाजवण्यासाठी अनेक मानाचे पैलवान मैदानात उतरणार आहेत. कुस्ती शौकीनांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. यात्रेच्या निमित्तानं ग्रामस्थांसाठी मनोरंजनाचे खास आयोजन करण्यात आले आहे. जल्लोष लावण्यवतीचा. ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून संगीताची मेजवानी. लोकनाट्य तमाशा. प्रसिद्ध तमाशा सम्राट रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर होणार असून रसिकांना कलेचा आनंद घेता येईल. बैलगाडा शर्यत आणि कुस्त्यांचा आखाडा ही आमची परंपरा आहे. वर्षातून एकदाच येणाऱ्या या यात्रेमुळे गावात उत्साहाचे वातावरण असते. हिंद केसरी घाटातील बैलगाड्यांची पळवणूक पाहणे हा आमच्यासाठी मोठा अभिमान आणि आनंदाचा क्षण असतो. स्थानिक ग्रामस्थ. दावडीची यात्रा म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नसून तो एक सामाजिक आणि सांस्कृतिक मेळावा बनला आहे. या उत्सवासाठी दावडी ग्रामस्थ आणि श्री भैरवनाथ महाराज उत्सव समितीने जय्यत तयारी केली असून सर्व भाविक व शौकीनांना या सोहळ्याचं निमंत्रण दिले आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी उत्तम खेसे यांनी.